नमस्कार मित्रो, आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मी हा यूट्यूब चॅनल आर्थरायटिस आणि अदर ऑटोइम्यून कंडिशनबद्दल उपयुक्त माहिती देण्यासाठी बनवलेला आहे। मी आहे डॉक्टर अमेय पाठक। मी नेक्स्टा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर पुणे येथे ॲज अ कन्सल्टंट रुमॅटॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। तर गेल्या काही व्हिडिओजमध्ये आपण SLE या आजाराचे निदान कसे केले जाते आणि त्याही आधीच्या व्हिडिओमध्ये SLE म्हणजे काय, SLEचे लक्षणं काय असतात यांबद्दल उपयुक्त 2 व्हिडिओ बनवलेले आहेत। तर यांची माहिती जाणून घेण्यासाठी आपण खालील डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करू शकता किंवा आय आयकॉनवरती क्लिक करून या दोन्ही व्हिडिओंबद्दल माहिती घेऊ शकता आणि ते पाहू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रहो, आपण SLEचे मॅनेजमेंट कशी केली जाते, कोणत्या उपचार पद्धती अवेलेबल आहेत यांबद्दल सविस्तर चर्चा करू। तर SLEचे निदान रुग्णाचे हे झाल्यानंतर आणि SLEची तीव्रता किती आहे त्याप्रमाणे SLE सिव्हिअर आहे की म्हणजे खूप तीव्र प्रकारचा रोग आहे की सौम्य प्रकारचा आजार आहे यानुसार त्यांची मॅनेजमेंट ही डिसाईड केली जाते। एखाद्या रुग्णाला सौम्य प्रकारचा रोग म्हणजेच केवळ त्याचे स्किनचा आजार असेल, ज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रॅशेस येत असतील, अशा प्रकारच्या रुग्णांना केवळ टॉपिकल सनस्क्रीन म्हणजे जिथे जिथे रॅशेस येतात त्याला सनस्क्रीन हे ॲडवाईज केले जाते। हे सनस्क्रीन लोशन आपण SPF 40 किंवा सन प्रोटेक्शन 40 किंवा 50 याच्या वर असले पाहिजे आणि सनस्क्रीन लोशन हे उन्हामध्ये जायच्या आधी अर्धा तास लावून मग आपण घराच्या बाहेर निघावे हे ॲडवायजेबल राहते। त्याचबरोबर ज्या रुग्णांना सांधेदुखी किंवा सांध्यांचे आजार किंवा आर्थरायटिस असे होत असते त्या रुग्णांना यासाठी उपयुक्त अशा गोळ्या जसे की हायड्रॉक्झिक्लोरोक्विन्स नावाचे औषधं किंवा अदर आर्थरायटिस मेडिसिन्स हे प्रिस्क्राईब केले जातात, जेणे की सांधेदुखीही इम्प्रूव्ह होऊ शकते। पण जर रुग्णांना तीव्र प्रकारचा SLEचा आजार असल्यास काही लोकांना त्यानुसार उपचार केले जातात। जसे की काही रुग्णांना 40% रुग्णांना ह्या किडनीवरती आजार होऊ शकतो ज्याला लुपस नेफ्रायटिस म्हटले जाते। या लुपस नेफ्रायटिससाठी वेगळ्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत। त्यांमध्ये इंजेक्टेबल थेरपीज म्हणजे इंजेक्शन स्वरूपातल्या थेरपीज आहेत किंवा ओरल मेडिसिन्स देखील उपलब्ध आहेत। इंजेक्टेबल थेरपीजबद्दल बोलायचे झाले तर सायक्लोफॉस्फाइड नावाचे इंजेक्शन हे तीव्र SLEमध्ये वापरले जाते आणि यामुळे SLEच्या किडनीवरचा दाह कमी होऊ शकतो आणि अशा पेशंटमध्ये रिकव्हरी होण्यासाठी मदत होऊ शकते। त्याचबरोबर लुपस नेफ्रायटिसमध्ये आजकाल मायक्रोफेनोलेट मोफेटिल नावाचे ओरल मेडिसिन्स जसे की गोळ्यांच्या स्वरूपांमधील उपचार उपलब्ध आहेत। तर यांमुळे देखील लुपस नेफ्रायटिस जसे की किडनीवरती SLEचा जो प्रभाव असतो तो या प्रकारच्या गोळ्यांनी चांगल्या प्रकारे कमी होऊ शकतो। त्यासोबतच इतर गोळ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ॲझाथायोप्रिन नावाचे औषध देखील या SLEच्या किडनीच्या दाहाबद्दल आपल्याला मदत करू शकते। जसे आपण किडनीच्या बाबतीत बोललो तसेच इतर महत्त्वाचे ऑर्गन्स म्हणजे लुपसमुळे किंवा SLEमुळे हार्ट डिसीज होणे, ज्यामध्ये पेरिकार्डायटिस किंवा पेशंटला मायोकार्डायटिस जसे हृदयाच्या मसल्सवरचा दाह होणे किंवा हृदयाच्या अस्त्राभोवती पाणी निर्माण होणे, या प्रकारचे तीव्र आजारांमध्ये देखील आपल्याला या प्रकारच्या जशा आपण बोललो या मायक्रोफेनोलेट ॲझाथायोप्रिन यांसारख्या गोळ्या उपयुक्त राहू शकतात किंवा तीव्र प्रकारच्या आजारामध्ये सायक्लोफॉस्फेट देखील इंजेक्शन हे वापरले जाऊ शकते। त्याचबरोबर तीव्र आजारांबद्दल बोलायचं झालं तर ज्यामध्ये SLE आपल्या या मेंदूवरती देखील इजा करू शकतो किंवा आपल्या जी स्पायनल कॉर्ड असते ज्यांमध्ये ब्रेनतर्फे पाठीच्या द्वारे ज्या हातापायांना आपल्याला चेतना किंवा सेन्सेशन पोहोचवले जातात, या स्पायनल कॉर्डमध्ये देखील दोष येऊन हातांचे आणि पायांचे ताकद कमी होणे हे देखील उद्भवू शकते। अशा स्वरूपाच्या तीव्र SLEच्या न्यूरोलॉजीच्या प्रॉब्लेम्समध्ये या रुग्णांना अशा प्रकारचे सायक्लोफॉस्फाइड नावाचे इंजेक्शन देखील प्रिस्क्राईब करू शकतात। त्याचसोबतच नवीन ॲडव्हान्सेसप्रमाणे बोलायचे झाले तर इंजेक्शन रिटुक्सिमॅब नावाचे एका प्रकारचे बायोलॉजिकल थेरपी देखील उपलब्ध झाली आहे आणि ती देखील या प्रकारच्या आजारांमध्ये उपयुक्त ठरू शकते। यासोबतच आपण ज्यावेळी ट्रीटमेंटबद्दल बोलत असतो, इंजेक्शन्स आणि गोळ्यांच्या व्यतिरिक्त पेशंटला काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स करणं देखील उपचारासोबतच महत्त्वाचे राहते। यामध्ये उन्हामध्ये किंवा तीव्र प्रकारच्या सूर्यप्रकाशामध्ये जाणं युजली टाळणं हे चांगलं राहतं आणि पेशंटनी आपली दिनचर्या अशी ठेवली पाहिजे ज्यांमध्ये मानसिक ताण कमी केला पाहिजे, रेग्युलर एक्सरसाइज हा घेतला पाहिजे आणि आपल्याला डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेल्या मेडिसिन्स या रेग्युलरली घेतल्या पाहिजेत आणि डॉक्टरांसोबत पिरियॉडिक चेकअप्स किंवा फॉलोअप्स हे ठेवले पाहिजे। यामुळे आपल्याला SLE आजारांचे प्रॉपर नियंत्रण हे ठेवणे शक्य होते आणि SLEचे ट्रीटमेंट घेणं का महत्त्वाचे राहते तर SLE हा एक मोठा दीर्घकालीन आजार आहे ज्यांमध्ये
शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या अवयवांवरती दाह किंवा सूज येऊन ते अवयव निकामी होण्याचे संभाव्य धोका राहतो। तर आपल्याला ज्यावेळी SLEचे निदान हे चालू झाले असते त्याप्रमाणेच त्याची थेरपी योग्यप्रमाणे घेतले तर SLEमुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स हे देखील टाळता येऊ शकतात। तर मित्र हो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले की SLE या आजाराचे कोणत्या उपचार पद्धती अवेलेबल आहेत आणि योग्य उपचार घेतल्यास SLEच्यामुळे होणारे संभाव्य अवयवांवरचे धोका कसा टाळता येऊ शकते। तर आपल्याला जर SLE असेल किंवा आपल्या माहिती असलेल्या आप्तांपैकी किंवा मित्रमैत्रिणींपैकी कुणाला हा आजार असेल तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि रुमॅटॉलॉजिस्टला भेटून अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रोत्साहित करा। तर मित्र हो, अशा प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आपण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओंबद्दल अपडेटेड राहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा। थँक्यू।